सरात येऊ का? कम इन. हे घे. सर काय चूक झाली असेल तर पोटात घालून घ्या. घरी बायका पोर आहे तो, असं काढून टाकू नका. काय चुकलं असेल तर सांगा, सगळं लगेच बरोबर करून देतो. तुला कामावरून काढलं नाहीये मी, हे उलट तुला बक्षीस म्हणून दिलंय. आणि मुळात तू काही चूक केलीच नाहीयेस. तू जे काही केलंय ते माझ्यासाठी बरोबरच केलेस, म्हणून तुझं प्रमोशन केलंय. प्रमोशन? आजपासून तू इथं नाही, आमच्या मोठ्या ऑफिसला काम करायचंस. आणि इथं तुला जेवढी मिळते ना त्यापेक्षा दुप्पट सॅलरी तिकडे मिळणार. खरंच? थँक्यू सर, खूप उपकार झाले. म्हणजे सर मी तिथल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर इथली कामं कोण करणार? जर तुम्हाला काही लागलं तरी तर देणार कोणीच नसणार. असं कसं नसणार? आहेत. धैर्य सरांना जे लागल ते द्यायला, चहा करायला, ऑफिसची बाकीची कामं करायला एक व्यक्ती आहे की. वा सावी, छान पॉइंटर्स काढले, एकदम डिटेल मध्ये. स्मार्ट. मग जॉबला लागताना बोललेलीस ना तू लहान बहिणीसारखी आहे, मग तुझं टॅलेंट मॅच करायला नको? मला नाही बाई एवढं काही सुचायचं. हे पॉइंटर्स काढलेस ना, याचं स्क्रिप्टिंगचं काम तूच घे. आणि यापुढे प्रत्येक प्रोजेक्टचं स्क्रिप्टिंग तूच करायचं आणि एक्झिक्युशन मी बघेन. ठीक आहे. सरांनी तुम्हाला बोलवले. तू जाऊन ये, मी शॉर्ट डिव्हिजन करते. ऐक ना, ते कालच्या प्रमोशनच्या फाईल्स ठेवल्या आहेत ना, त्या जरा मला आणून दे. मी नाही देऊ शकत. नाही देऊ शकत म्हणजे? म्हणजे मी आता इथे काम नाही करत, त्यामुळे मी तुमचं काम नाही करू शकत. कारण सरांनी मला प्रमोशन दिलंय, आता मी त्यांच्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करणार. मग इथली सगळी कामं कोण करणार? सावी मॅडम आहेत की, त्याच करणार. काय? हो. मे आय कम इन? मे आय कम इन? काहीतरी मिसिंग वाटतंय. काय बरं? काय काय? हा, धैर्य सर. परत एकदा ट्राय कर. मे आय कम इन? धैर्य सर. हा हा हा. येस, कम इन. काय ना, काम करून जरा दमल्यासारखं झालंय, म्हणून मला मस्त पैकी एक चहा घ्यायचा. जा जा, चहा घेऊन ये. काय? चहा, टी, कप बशी त्यात चहा असतो. जा, पटकन घेऊन ये. काय ना, मूड बदलायच्या आधी मला चहा लागतोच. सॉरी, मी या ऑफिसला चहा बनवण्यासाठी जॉईन नाही झाली. हे माझं काम नाहीये, त्यामुळे मी चहा आणू शकत नाही. मेमरी खूपच वीक आहे तुझी, लवकर गोष्टी विसरतेस. हा, उचल. अगं उचल ग. क्लॉज नंबर 7. संस्था चालकाचा शब्द अंतिम असून त्याचे पालन करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याला बंधनकारक आहे. राईट? तर तू टाक पत्ता. तुझ्याकडे तर पत्ताच नाही, नाही का?
हे असं सगळं प्लॅन केलंय त्यांनी? होय ना ताई, मी सगळं स्वतःच्या कानाने ऐकलंय हो. बापरे, हे हे जर का खरंच असं प्लॅन केलं असेल ना तर हे डेंजर होऊन बसेल बघ सगळं. ताई, आपल्याला ताबडतोब काहीतरी केलं पाहिजे हो. आता काय करायचं आपण? सांगायला तर पाहिजे. नाही शक्य असतं ना तर भाऊंना थेट जाऊन भेटून सगळं सांगितलं असतं, पण घराबाहेर कसं पडायचं? इथं आपलं स्वतःचं काम असलं तरी 10 यायला परवानगी घ्यायला लागते घराबाहेर जायला. आणि आता काय करायचं? ताई, हे सगळं कितीही खरं असलं ना तरी ह्यांनी केलेला प्लॅन भाऊरावांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे हो. ताई, एक मिनिट, आपण घरातून बाहेर पडू शकत नाही तर काय झालं? अहो, आपण त्यांना फोनवर तर सगळं सांगू शकतो ना. हा, पण नंबर कुठे आहे आपल्याकडं? होय की, नंबर नाही. अहो, आपल्याकडे नंबर नाही, पण आईंकडे तर असेल ना. त्यांच्याकडे असणं म्हणजे नसण्यासारखंच आहे ना. अहो, तुम्ही नका लोड घेऊ, मी करते सगळं बरोबर. फक्त नंबर तर घ्यायचा आहे. मी घेते. ही बाई, तू काही करायला जाऊ नको. हे असं काही करायचं म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्यासारखं आहे. नको. आणि त्यांच्या मोबाईलला असतोय लॉक. कसं करशील? तुम्ही कशाला लोड घेताय? आपली पोरं आहेत ना. तसंही ते अभ्यास सोडून दिवसभर मोबाईलवर गेमच खेळत असतात. मी करते ना. ताई, एकदा का तो नंबर मिळाला ना तर आपण भाऊरावांना सगळं सांगू शकतो. मी आले. जे काय करशील जपून करा. आईनं कळलं ना जीवच घेतील आपला. ताई, आता मेलेल्याला मरणाची काय भीती हो? देवा, पिंजऱ्यात अडकलेल्या चिमणीसारखी अवस्था झाली आहे तुझी. कशाला सहन करतेस हे सगळं? सरळ एक 10 लाखाचा चेक साईन कर, इथं आणून ठेव, राजीनामा घे आणि जा. नाही जमणार? मग चहा घेऊन ए. आधी हे सगळं उचलायचं आणि मग चहा आणायचा. चल 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 चल. आता चहा. जा.
ही काही तो ऑफिसमध्ये चहा द्यायला जाऊन झाली वाटतं. अरे वशिल्यावर जॉब मिळाला की असंच असतं. जॉब मिळतो खरा, पण प्रत्यक्ष काम करायची वेळ आली की बॉसच्या लक्षात येतं त्यांचा काही उपयोग नाहीये. मला तर वाटतं एक्स्ट्रा पैसे मिळतील म्हणून आली असेल. बॉसच्या गुड बुक्स मध्ये राहायचं असेल, दुसरं काय नाही. जाऊ दे, आपल्याला तर काम करायलाच लागेल. देवी आई सावीच्या पाठीशी राहा. काय चाललंय? आई काही नाही, ते मला यांना फोन करायचा होता. माझा फोन बंद आहे म्हणून तुमचा फोन घेत होते. आई 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 ते दया मामांचा फोन येतोय. उचल काय? मी सांगते त्यांना तुम्ही झोपलाय म्हणून. काही गरज नाही. हॅलो हॅलो तायडे, काय ग झोपली होतीस काय? मे आय कम इन? धैर्य सर. येस, कम इन. वाह, एकदम फर्स्ट क्लास बनवलायस चहा. कशाला उगा व्हिडिओ बनवत बसतीस? बाईनं कसं स्वयंपाक करावा, कामावर जाणाऱ्या नवऱ्याला चांगलं चांगलं खाऊ घालून खुश ठेवावं. उगाच उमऱ्याच्या बाहेर पडून नको त्या गोष्टी कशाला करायच्या असतात तुम्हाला? सांडला चहा, चुकून सांडला. बरं, आता एक काम कर, पुसून घे हे सगळं. पुसून घे. या फाईल्स इम्पॉर्टंट आहे, खराब व्हायला नको. चल फास्ट पुसून घे. ऑफिस कसं क्लीन असलं पाहिजे कायम. घे पुसून. तोंड बघत काय उभी आहेस? कर साफ लवकर. स्वाभिमान पण ना, आता मला परत पत्ते काढायला लागणार. वा, जमलं की. हो, अहो त्याच्याकडनं धूळ झटकून घ्यायला लागलाय. ही त्याची काम आहेत का? हा, तुम्ही गड्याचं काम त्याच्याकडनं करून घ्यायला लागलाय. आणि काय रे, तुला अभ्यास नाही? हा, चल अभ्यासाला. नाही. चाल म्हटलं की नाही? नाही. तुला
जसं पुस्तकातलं होमवर्क करणं महत्वाचं असतं ना, तसंच घरातलं काम करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. हेही एक प्रकारचं शिक्षणच आहे. अथर्वला मुद्दाम शिकवते मी हे सगळं. त्याला सगळी कामं यायला पाहिजेत, म्हणजे भविष्यात मोठं झाल्यानंतर त्याला कळलं पाहिजे कुठलं काम चांगलं कमी जास्त असं काही नसतंय. थोडी स्लो आहेस पण हुशार आहेस हा. एकदम परफेक्ट. असाच तर लुक पाहिजे होता. व्हेरी गुड. कंटिन्यू. हेच तर मी म्हणतोय, जे बाईचं खरं काम आहे तेच तू करतेस. चांगलं जमतं तुला. कंटिन्यू कंटिन्यू. हे पण जरा साफ कर. आपल्या समोर कुठलं पण काम येऊ द्या, त्या कामाविषयी कुठलेच वाईट विचार मनात यायला नाही पाहिजे. कष्ट करण्यावर आपली श्रद्धा असेल, विश्वास असेल, मग कुणी कितीही चेष्टा करू द्या, कुणी काही म्हणू द्या, मला तुमच्या कामात देव दिसतोच दिसतो. आणि हे सगळं अथर्वला शिकवण्यासाठी मी त्याच्याकडनं हे काम करून घेतो. म्हणजे भविष्यात कुणी त्याला त्रास द्यायचा म्हणून म्हणा किंवा त्याची चेष्टा करायची म्हणून म्हणा, कुठलंही काम देऊ द्या, तरी आमचा अथर्व ते काम इतकं मनापासून करेल ते देणाऱ्याला लाज वाटेल. पण आमच्या अथर्वला त्याचा त्रास होणार नाही. हे डॉक्युमेंट स्कॅन करायचेत. काय फार काम नाहीये, फक्त एवढाच गठ्ठा आहे. आपल्याकडे आधीच वेळ खूप कमी आहे. कसं आहे, कामाच्या ठिकाणी येऊन कामच नाही केलं असं नको ना वाटायला. चल स्कॅन करायला की पटकन. चल 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 हरी अप. माझ्या लाडक्या भाच्याला सांगितलंच ना की जा मामाच्या गावाला. सांग त्याला म्हणा, भाच्या मामा वाट बघतोय रे तुझी, हिरा वाट बघतीया. सांग त्याला. हाय माझ्या लक्षात. मी सांगते ना धैर्यला, ते तो जरा कामात होता ना म्हणून. कामात आहे होय. बर बर, सगळे कामात आहेत, तर मी तरी कशाला कामाशिवाय बसलोय म्हणायचा. नाही म्हणजे मी सुद्धा लागतो की कामाला. बरोबर आहे, काम वेळेत उरकली पाहिजेत. काय तायडे, आता भाच्याला वेळ आणि इच्छा दोन्ही नसेल तर मामा तरी काय करणार. तो त्याचं काम करू दे, मी माझं काम करतो. मग जे आतापर्यंत ठेवलेलं राखून ते जगाला सांगायची वेळ आली. काय की आमचा भाचा जसा कामात बिजी आहे हे मला माहिती आहे, तसं सगळ्यांना कळलं पाहिजे की आमची दाजी कुठल्या कामात बिजी असायची ते. नाही हे बघ, तू कोणाला काही सांगणार नाहीयेस, तू कुठेच काही बोलणार नाहीयेस. मी धैर्याला सांगते. असं म्हणतीस, ठीक आहे.
ठेवतो फोन. जेवायला बसलो. हा ए मागदी थोडी भाजी दे का. हा किती वेळात साईट सुरू होणार आहे? आवाज बंद करतो. लवकरात लवकर सुरू करायची, एवढा वेळ नाही आपल्याकडे. किती वेळ लागणार अजून? अरे आवाज बंद करतो. नॉनसेन्स. हा हे बघ, गरज पडली तर एक्स्ट्राची माणसं लाव, आणि ते काम वेळेतच झालं पाहिजे. हा मग त्याला फोन कर, फोन करून सांग. रे आवाज. हे बघ, मी सारखं सारखं तेच सांगणार नाही तुला. एक गोष्ट लक्षात ठेव, साईट वेळेवर कंप्लीट झाली. अरे बंद कर तो आवाज. महत्वाचं बोलतोय, दिसत नाही का? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आणि आवाज मी नाही करत आहे, मशीन मधनं येतोय. तर तिच्याकडनं पण शांत बसायचं ऍग्रीमेंट केलंय का काय बघून घ्या. नाही तुम्ही शिक्षा दिली तर सोडून जायला नको ना. मग फसवून तिची साईन कशी घेणार? ती सगळं स्कॅन करते ना.